पंढरपुरात माघ शुद्ध एकादशी सोहळा 8 फेब्रुवारीला असून माघ यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी 5 लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला। वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। माघवारीचा सोहळा अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि माघ यात्रेनिमित्तच पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते। माझ्याबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे? माघवारी 2025च्या अनुषंगानं पोलीस खात्याचा जो बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे त्यामध्ये 2 DYSP, 13 PI, 71 API PSI, 800 पोलीस अंमलदार आणि 600 होमगार्ड तसेच एक RCP, घातपात तपासणीसाठी 2 पथके अशी तैनात करण्यात येणार आहेत। वाहतूक नियमनासाठी आज संध्याकाळपासून म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून जड वाहतूक नियमन आणि इतर शहरांतर्गत आणि शहराच्या बाहेर नियमनासाठी आदेश केलेला आहे। त्याप्रमाणे वाहतूकचे अंमलदार आहेत ते तैनात करण्यात येतील। सर्वसाधारणपणे 15 पार्किंगची ठिकाणं निर्धारित करण्यात आलेली आहेत। त्या ठिकाणी भाविकांनी आपली वाहनं पार्क करावीत असं त्यांना आव्हान आहे। सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषदचे 150 CCTV कॅमेरे तसेच मंदिराचे 100 असे 250 कॅमेरे CCTV कॅमेरे थ्रू नजर राहणार आहे। वॉच टावर 13 वॉच टावर आहेत ज्या ठिकाणावरून गर्दीच्या नियंत्रण आणि नियमनासाठी वापर केला जाणार आहे। माघ यात्रेनिमित्त आता 1,500हून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।